पुण्याला एक आम्ही वास्तू करायला गेलेलो. साऊथ फेसिंग दरवाजा होता. रात्रीचे 3 वाजता भांडे पडतात, जोरात जोरात घड्याळ वगैरे असं पडतं खाली, दरवाजाच्या आत बाहेर कोणतरी फेऱ्या मारते असं फील होतं. मग मी गुरूंना फोन केला की बाबा असा असा प्रकार आहे, उद्या वास्तुशांती करायची, काय करायचं. तो आला त्यांच्या घरी, त्याने पहिलं पाऊल ठेवलं. भयंकर काहीतरी आहे इथे झालेलं. म्हटलं काय, असं सांग म्हटलं ना की काय इथे. तर तो बोलला ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक आम्ही वास्तू करायला गेलेलो, ठीक आहे, पुण्याला. सो तिथे गेल्यानंतर मग वास्तू वगैरे पूर्ण केली. पहिलं म्हणजे जेव्हा त्यांनी तो प्लॉट घेतलेला तेव्हाच आम्ही बघून आलेलो. साऊथ फेसिंग दरवाजा होता, ठीक आहे. म्हणजे पूर्ण बिल्डिंगच साऊथ फेसिंग होतं ते सगळं. सो इट्स लाईक की बाबा साऊथ फेसिंग दरवाजा चांगला नसतो आपल्या वास्तूच्या नुसार, ठीक आहे. त्याच्याने सतत घरात भांडणं होतात, कलह असतात, नेहमी लोक आजारी असतात. त्याचे किती उपाय केले ना तरी प्रॉब्लेम येतोच, ठीक आहे. बिकॉज ती दिशा यमाची आहे आणि ॲस्ट्रोलॉजिकली राहूची आहे, ठीक आहे. त्यामुळे नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स सारखा असणार. तर असं झालेलं. त्यामुळे त्या घरात ना थोडासा प्रॉब्लेम होता. मग त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काहीतरी करा, ठीक आहे. रेमेडीज वगैरे सांगितल्या. आपण खूप छान पूजा वगैरे घालू. उज्जैनची टीम आहे माझ्याकडे, ठीक आहे, जी पूजा वगैरे करून देतात सगळं. सो ते करणार होतो. त्याच्या आधी असं झालं की बाबा देवाला की आता काय करायचं सांगा आम्हाला. आमच्या घरात आम्हाला ना भास होतात. रात्रीचे 3 वाजता भांडे पडतात, जोरात जोरात घड्याळ वगैरे असं पडतं खाली, कळत नाही आम्हाला काय करू. म्हटलं हे काय नवीनच प्रकारे, म्हटलं आम्ही पहिले कधी नाही बघितला. म्हटलं ठीक आहे, आपण एक दिवस थांबून बघू. मला जाम हे उत्सुकता, मी कधी बघितलं नाही म्हणून. म्हणजे ठीक आहे. मी ऐकलेलं की बाबा पौर्णिमा होती. पौर्णिमा आणि अमावास्या हे लोक जास्त त्रास देतात बिकॉज त्यांच्यात एनर्जी जास्त असतात त्याच्या त्यावेळी. घरी म्हणजे सगळे आत्मा वगैरे होती. हा. ओके. सो ते नंतर कळलेलं की ती एक मेलेली बाई होती आणि मुलगा होता आणि जो फ्लॅटचा आधीचा ओनर होता त्या जागेचा, त्याने त्यांना मारलेलं, ठीक आहे. सो ते सगळं झालं. आम्ही थांबलो आणि मला एवढं माहिती, मी वाचलेलं की बाबा दही किंवा भात ठेवला ना कोपऱ्याला तर ते जास्त त्रास नाही देत, ठीक आहे. त्यामुळे असं पौर्णिमेला आमचं हे होतं की बाबा ये करके देखेंगे. अच्छा, दही आणि भात आपण एका कोपऱ्यात ठेवूया, ठीक आहे. तर झालं सगळं शांत. आम्ही वाट बघत होतो. 2:30 वाजले. लाईट बंद, पूर्ण कनेक्शनच गेलं. ते असं बंद चालू पण नाही, ठीक आहे. कनेक्शनच गेलं पूर्ण. त्याच्यानंतर आम्ही बसलोय शांत तरी की आता काय करायचं, आता काहीतरी होईल. आणि जोरात जोरात म्हणजे बुक शेल्फ होतं, सगळे बुक्स खाली पडले. आणि आलं की अरे, मग पटकन भात वगैरे ठेवला आम्ही कोपऱ्याला, नॉर्थ ईस्टला ठेवला बरं का. त्याच्यानंतर 5-10 मिनिटं झाले असतील, जसं खातो ना आपण तसा आवाज आला, ठीक आहे. पण बघायची कोणाचीच हिंमत नाही की काय चाललंय त्या रूम मध्ये, ठीक आहे. माझी पण नाही. मी सगळ्यात जास्त कोपऱ्यात आधी, ते लोक तरी बाहेर आहेत. मी घाबरून कोपऱ्यात बसले आणि थोडा वेळ झाला परत भांडे पडले. म्हटलं तरी नाही शांत. उपाय केल्यानंतर आता काय करायचं. मग ठीक आहे, मग मी गुरूंना फोन केला की बाबा असा असा प्रकार आहे, उद्या वास्तुशांती करायची, काय करायचं. तर लाईक ठीक आहे, थांबा बघू आपण काहीतरी. आता ते खूप म्हणजे तो माणूस असा आहे की बाबा त्याला खूप जास्त नॉलेज आहे आणि तो ह्या जगातला वाटतच नाही, ठीक आहे. तो आला त्यांच्या घरी. त्याने पहिलं पाऊल तुमचे ठेवलं. गुरु चालले तिथे. हा, त्याने पहिलं पाऊल ठेवलं आणि हीच लाईक की भयंकर काहीतरी आहे इथे झालेलं. म्हटलं काय, असं सांग म्हटलं ना की काय इथे. तर तो बोलला की बाई आहे आणि एक मुलगा आहे आणि मला तो फिरताना दिसतोय. आणि ती बाई खिडकीच्या इथे पडद्याला हात चोळत बसलीये, तुमच्याकडे बघते रागाने. तुम्ही काहीतरी असं करता की तिला त्रास होतोय. तिला नाही आवडत आहे. हा, आणि मोस्टली ज्या क्लायंटने मला आधी सांगितलेलं, शी इज लाईक की बाबा तिथे ना आम्ही दिवाबत्ती करेल, माझी इच्छाच नाही होत. मी जर केला तर त्या रात्री मला झोप नाही लागत, मला खूप त्रास होतो. कधी कधी बेडरूम मधून पाय ओढला जातो, मी खाली पडते. कधी कधी आवाज येतो, दरवाजाच्या आत बाहेर कोणतरी फेऱ्या मारते असं फील होतं. रात्री खूप विचित्र वाटतं. म्हटलं ठीक आहे. मग ते आले, ते बसलेच. त्यांनी सगळं ते पूजा वगैरेचं सामान मांडलं. त्यानंतर पूजा करायचं 2 मुहूर्त होते. 2 पूजा करायचं ठरलं होतं. एकदा केली बिकॉज पहिल्या पूजेत असं होतं की त्या अतृप्त आत्म्याला नक्की पाहिजे काय की तो ही जागा सोडेल, ठीक आहे. ते जाणून ते घेण्यासाठी जाणून पूजा. घ्यायचं होतं. ते जाणून घ्यायसाठी त्यांनी सगळं केलं. ते बसले वगैरे. त्याच्यानंतर सुरू केलं त्यांनी. काहीतरी झालं असेल त्यांचं कन्व्हर्सेशन, आम्हाला काहीच नाही माहिती.
बिकॉज लाईट तर आलेलीच नव्हती आणि इट्स लाईक सगळं बेकार झालेलं, सगळं बेकार, की बाबा सगळं उडतंय बिडतंय, काय पण कुठून पण असं पडतंय खाली, आम्ही बसलोय तरी शांत. ठीक आहे. आणि थोड्या वेळानंतर आम्ही बाहेर गेलो. ठीक आहे. त्या रूमचा मालक जो होता, ठीक आहे, त्या जागेचा जो बिल्डर होता, मालक होता, तो अचानक आला. आउट ऑफ नोवेअर. हा, आउट ऑफ नोवेअर. काय माहित त्याला काय झालं, बिकॉज त्यानेच काहीतरी केलं असेल, म्हणून त्याला जाणवलं असेल की काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा आपण काहीतरी केलंय, आपलं बॅकफायर होणार आहे. सो तो पळत पळत आला आणि आला, सगळ्यांना भेटला वगैरे, नॉर्मली गप्पा मारायला लागला. आणि तो विचारतो काय चाललंय इथे, हे नाही करू शकत. आणि नंतर ते काय अंधश्रद्धा तुम्ही पसरवताय, मी ना आम्ही तू केस करणार, आम्ही तुझ्यावर असं करणार तसं करणार बोलायला लागला. म्हटलं आता घे, घर तुझं नाहीये, घर संपलं, आता तू कसं काय येतो इथे. दिसलंय की नाही 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 असंच तसं. नंतर तो बोलला की ना मी तुमचं वॉशरूम यूज करून येतो. आणि तो गेला वॉशरूम मध्ये, काय माहिती त्यांनी काय केलं रे. आणि तो परत आला आणि बोलला ठीक आहे तुम्हाला बघून घेईल, पण लवकरात लवकर थांबवा, हे सगळं चांगलं नाहीये, लोक ओरडतायत, घरातून धूर जातोय, हवन चालू आहे तुमचं, असं बोलून तो निघून गेला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते गुरु परत आले, बाहेर गेले असतील चहा वगैरे करायला, ते आले, ते बोलले इथे कोण येऊन गेला आता. त्यांना तेही जाणवलं. त्यांना तेही जाणवलं. आणि इज लाईक की अरे तो माणूस आलेला, ओनर आलेला, तो गेला, ओरडत होता. आणि त्याच्यानंतर ते म्हटले तो येऊन गेला कुठे. म्हटलं तो बसला या ठिकाणी बसला. म्हटलं नाही, तो गेला कुठे आणि थांबला तो भरपूर वेळ. म्हटलं नाही, तो वॉशरूमला गेलेला. त्या माणसाने वॉशरूम मध्ये नेलं सगळ्यांना आणि त्यांचे जे शिष्य होते त्यांना ते खोदायला लावलं, वॉशरूम खोदायला लावलं. ठीक आहे. जेव्हा ते वॉशरूम तोडलं, त्याच्यामध्ये लिटरली आतड्या, जनावरांच्या आतड्या, लहान मुलांचे अर्भक जे असतात ते असे गाडलेले होते, लिटरली फेकलेले. एवढा गाळ निघाला, 4 दिवस झोप नाही, उलट्या, काय काय होत होतं लिटरली ते बघून. तसं काढतातच आहे, संपतच नाहीये. बापरे. एवढं डेंजर त्याने काहीतरी करून ठेवलेलं माहितीये. नंतर लास्टला त्या बाईचा कंकाल भेटला, जाळून त्याने त्याच्या बायकोला मारलेलं, मुलाला पण मारलेलं. तो तिला टॉर्चर करत होता बिकॉज त्याचं अफेअर होतं. मग हे कोणालाच माहित नाही, कोणी सांगत पण नाही. आणि तो नवीन प्लॉट बनला होता तिथे, त्यामुळे काय माहिती. सो हे सगळं काढल्यानंतर मग कळलं की हा सीन आहे. मग त्याच्यावर केस झाली, मग आता अजून सुद्धा ते चालू आहे प्रकरण. सो हा प्रॉब्लेम आहे. आणि मग तीच बाई, त्याची बायको आणि मुलगा फिरत असायचे घरी. हो. मग त्यांचे व्यवस्थित अंतिम संस्कार करून घेतले, ती जागा पूर्ण शुद्ध केली. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे नका राहू, बिकॉज खूप, ठीक आहे, एक मुलगा आणि एक बाई मेली असेल ना, एवढं सगळं कसं काय तिथे, जनावरांच्या आतड्या, काय 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 काय, मुंडके बिंडके, अरे खूप घाण होतं ते, डेंजर प्रकार होता. तुम्ही पहिल्यांदा असा प्रकार बघितला माझ्या पूर्ण आयुष्यात, आणि तो शेवटचा असेल बहुतेक, बिकॉज खूप डेंजर होतं ते. मी असं खूपदा, आपण बघ ना, मागे मी कुठेतरी न्यूज मध्ये बघितलेलं की मुंबईचं एक खूप प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, त्याच्याही त्या लोकांनी काहीतरी खोदलं वगैरे, आणि तिथेही त्यांना असं काहीतरी सापडलं की काळ्या बाहुली बाहुल्या वगैरे हा, हा, ठेवलेल्या आहेत. हा, त्या हा. डॉक्टरने स्वतःच हे मेन्शन केलं की असं असं आहे, प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या हा, लोकांनी सांगितलं. तर हे असे प्रकार असतात. आणि मला खरंच तुमच्या माध्यमातून मेसेज द्यायला आवडेल त्या प्रिय लोकांना की अंधश्रद्धा तुम्ही म्हणता की पसरवायचं काम आपल्यासारखे लोक करतायत, बट यार ह्या गोष्टी करणी म्हणा, हे जादूटोणा म्हणा, ते आधीपासून एक्झिस्ट करतंय ना, तेव्हा तुम्ही का नाही केलं. जो हे फेस करतो, तुम्ही त्यांना जाऊन कधी भेटलात का. त्यांना भेटा ना, विचारा, मग तुमचे टुमणे वाजवा की अरे मी असं करतो, तुम्ही खोटं बोलता, हे करता.